स्वामी समर्थ महाराजांची पूजा व सेवा कशी करावी? श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबतच रोज श्री स्वामी चारित्र्य सारामृत या पोथीचे 1 किंवा 3 किंवा 7 अध्याय वाचन करावे. रोज श्री गुरु श्रवण स्तोत्र म्हणावे. श्री स्वामी चरित्र स्तोत्र म्हणावे. श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. तुम्ही इतर देवता पूजा नियमितपणे करत असल्यास स्वामींची पूजा केल्यानंतर दररोज सकाळी संध्याकाळी 5 ते 15 मिनिटे स्वामींसमोर बसावे. स्वामींसमोर बसताना डोळे उघडे ठेवा आणि फोटोतील स्वामीच्या चरणाकडे एकटक बघा. आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी? स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. जशी जमेल तशी स्वामींची सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे. आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार मूर्तीची स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामीची प्रतिमा ठेवा. स्वामीची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन गंध लावा. असतील ती फुले स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना व्हावीत. नंतर अक्षदा व्हाव्यात. त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळी संध्याकाळी नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही. मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो हे ध्यानात ठेवा. सकाळी उठल्या उठल्या स्वामीचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामीचे दर्शन करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्राबद्दल दया असू द्या. कोणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणानिमित्त एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याच्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामीचा ध्यास धरणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.